नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण लक्ष्मी कुंचमची पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत. पूजेसाठी जे साहित्य लागतं ते आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आहे आणि व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथं मी डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू सांगितलेली आहे. तरी पण कुंचम जर कोणाला मिळत नसेल तर तुम्हाला हा कुंचम Amazonवर उपलब्ध आहे. साधारण 7.5-8 इंचाचा पितळी कुंचम घ्यावा. जर तुम्हाला कुंचम पात्र उपलब्ध होत नसेल तर तुम्ही चांदीचं कुंचम पात्र सोनाराच्या दुकानातून बनवून घेऊ शकता. याचा तुम्ही Amazonवरून स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्याच्यावरचे जे 3 शुभचिन्ह आहेत ती शुभचिन्ह तुम्ही चांदीच्या ग्लासवर कोरून घेऊ शकता आणि चांदीचा ग्लास साधारण 2 इंचापर्यंतचा बनवून घ्यावा. यामध्ये एक वस्तू आपल्याला विषम संख्येमध्ये म्हणजे एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे आणि थोडेसे तांदूळ. याला जागाही कमी लागते आणि चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. लक्ष्मी माता चांदीकडे आकर्षित होते. तर तुम्ही चांदीचा कुंचम बनवून घेतला तरी चालेल. जर तुमच्याकडे कुंचमही नाहीये आणि श्रीयंत्र सुद्धा नाहीये तर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल छोटीशी घरात पितळी, त्या मूर्तीवर तुम्ही कुंकुम अर्चन करा. उद्या पौर्णिमा आहे, त्याला वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असे म्हटले जाते. उद्या गुरुवारी ही पौर्णिमा आल्यामुळं या पौर्णिमेला केलेली पूजा ही शुभ मानली जाते. शक्यतो कुंचम किंवा लक्ष्मीची पूजा ही पौर्णिमेला केलेली चांगली. संध्याकाळी 6:30 ते 7:30 हा लक्ष्मी येण्याचा वेळ आहे. परंतु तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर सकाळच्या पूजेसोबतच ही पूजा केली तरी चालेल. पूजा करताना बघा मी पितळी ताटामध्ये अष्टगंधानी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि आपल्याला जसं सजवलेलं आवरलेलं आवडतं तसं आपल्याला हा कुंचम पात्र एका पद्धतीने सजवून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला सर्वात पहिल्यांदा कुंचम पात्र स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कारण की अगोदर आपण कुंचम पात्र भरून घेतलेला होता. स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे, कोरडा करायचा आहे आणि आपल्याला कुबेर दिवा सुद्धा अलंकृत करायचा आहे, म्हणजेच अष्टगंध लावून त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. ताटामध्ये अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला सलग एकसारख्या कॉईननी म्हणजे 2 रुपयाचा घ्या, 1 रुपयाचा घ्या किंवा 5 रुपयाचा घ्या, कुठलाही घ्या, फक्त एकसारखी नाणी घ्यायची आहेत आणि त्याचं अशा पद्धतीने फूल बनवायचं आहे आणि त्या फुलावर आपल्याला कुंचम पात्र ठेवून घ्यायचं आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या घरामध्ये जर गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मी सुद्धा पूजायच्या आहेत. गजलक्ष्मी सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक आहे. मागच्या बाजूला मी बघा उतरण पण पूजलेली आहे. तर हे सर्व आपल्याला लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. आपल्या घरात सुख समृद्धी समाधान नांदावं म्हणून आपण ही पूजा करतो. कुंचम पात्राचा रिझल्ट तुम्हाला 3 ते 2 महिन्यामध्ये लगेच मिळतो. फक्त कुंचम पात्र जेव्हा आपण कुबेर लक्ष्मी जे पात्र आहे हे पूजताना एक सलग लक्ष्मी मातेची आवाहन करायचं आहे, लक्ष्मी मातेचं जप करायचा आहे आणि जर तुम्हाला स्त्री सुक्त म्हणता येत असेल तर स्त्री सुक्ताचा पठण करायचा आहे. येत नसेल तर यूट्यूबवरून तुम्ही मागच्या बाजूला लावून पूजा केली आणि पुटपुटलं ते आपल्याला जसं जमतं तसं तरी चालेल. आता इथं कुंचम पात्र आपल्याला सर्व जे साहित्य आहे त्याने भरून घ्यायचं आहे आणि मी बघा हात माझा कसा आहे, मुठीनी तांदूळ न भरता अशा पद्धतीने आपल्याला कुंचम पात्रात तांदूळ भरून घ्यायचेत आणि टप्प्याटप्प्याने एक साहित्य आपल्याला अर्पण करत जायचं आहे. कुंचम पात्र हा तुम्ही एक संकल्प धरून कुंचम पात्र आपण भरू शकतो. कुंचम पात्र भरण्या अगोदर आपण नेहमी संकल्प धरतो तसा संकल्प धरा. जर तुमच्या घरात मुलांचा अभ्यास चालू असेल, त्याला चांगले मार्क मिळावेत म्हणून तुम्ही पण कुंचम पात्र 3 महिन्यासाठी हे करू शकता, पूजू शकता, संकल्प धरू शकता कुंचम पात्रासोबत. यासोबत किंवा तुमच्या घरात कोणाचं आरोग्य खराब असेल किंवा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर नसेल, कर्जमुक्तीसाठी किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची असेल आणि ती तुम्हाला काही कारणास्तव लांबण लागत असेल तर त्या जमीन खरेदी करण्यासाठी अशा कोणत्याही कारणासाठी किंवा घरात कोण व्यसनी असेल तर ते व्यसन दूर व्हावं, भावाचं, नवऱ्याचं, वडिलांचं, तर तुम्ही हे कुंचम पात्र एक संकल्प धरून पूजू शकता. संकल्प
साधारण आपला 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होण्यास प्रयत्न होतो. संकल्प पूर्ण होत नसेल तर आपण समजून घ्यावा आपल्या मनामध्ये कुठलेही द्वेष भावना, चिडचिड आणि दुसऱ्याबद्दल राग येत असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. कारण हे सर्व या शुभ कार्याला घातक असतात. माणूस म्हटलं की राग येणार, दुसऱ्याचा द्वेष हा मनामध्ये येणार, परंतु श्री स्वामी समर्थ म्हणून या रागावर आणि आपल्या मनामधील येणाऱ्या द्वेषावर कंट्रोल करून आपल्याला आपली पूजा ही एकाग्र मनाने पूर्ण करायची आहे. एकसारखा आपल्याला लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे. आपल्याकडे कुंचम पात्र स्वामींनी आणलं याचा अर्थ आपल्याकडून लक्ष्मी मातेची पूजा ही होणे गरजेचे आहे. ही पूजा मनामध्ये अगदी काही न आणता करायची आहे. माझं हे राहिलं, ते राहिलं, आता माझं माझं कसं, माझी चुकली का काय पूजा, असं काही नसतं. देव भाव बघत असतो. जसं आपली आई वडील आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपल्याला लगेच त्याची शिक्षा न देता समजून सांगतात. तसंच असतं. देव कधीही कुठल्याही गोष्टीची आपल्याला शिक्षा देत नाही. यासाठी आपल्याला फक्त मनोभावे पूजा करायची आहे. पूजा करताना आपलं मन हे इकडं तिकडं भिरभिरत असतं, तर यासाठी एकसारखा मुखातून लक्ष्मी मातेचा जप करायचा आहे, जेणेकरून आपली ही पूजा ही लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आपली मनोकामना सुद्धा पूर्ण होईल. तर स्वामी इच्छेने आपण ही पूजा करत असतो. आपल्यापर्यंत एखादी वस्तू येते याचा अर्थ स्वामींची इच्छा असते, म्हणून आपल्याकडून ती पूजा घडली जात असते. यामध्ये स्वामींचा काहीतरी आपल्याकडून शुभ कार्य घडवून घेण्याचा हेतू असतो. तर स्वामी इच्छेने तुम्ही ही पूजा करा. जर तुमच्याकडे कुंचम पात्र नसेल तर तुम्ही घरातील लक्ष्मीवर कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. यासोबतच जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व पूजा मांडायची आहे. याची उत्तर पूजा सुद्धा असते. तर ही उत्तर पूजा कशी आणि कधी करायची याचा मी छोटासा व्हिडिओ अपलोड करणारच आहे. परंतु ही पूजा शुक्रवार ते शुक्रवार म्हणजे प्रत्येक शुक्रवारी मांडायची असते आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी उत्तर पूजा करून ही पूजा उतरवायची असते. जर तुमची इच्छा असेल, तुमच्या मंदिरामध्ये मंदिर मोठं असेल आणि तिथं जागा असेल तर तुम्ही कुंचम पात्र उत्तर पूजा करून यानंतर आपल्या मंदिरामध्ये काही अक्षदा वाहून त्यावर स्थापित करू शकता आणि आपल्या रोजच्या पूजेमध्ये त्याला एका वस्त्रावर काढून ठेवायचं. देवांची पूजा झाल्यावर परत आहे तिथं अक्षदा वाहून त्यावर कुंचम पात्र ठेवायचं आहे. जर तुमच्या मंदिरामध्ये जागा कमी असेल आणि काही कारणास्तव तुम्ही आठवडाभर ही पूजा मांडून ठेवू शकत नसताल, तुम्हाला ती उतरवायची असेल, तर मनामध्ये काही येऊ नका देऊ. काहीही होत नाही. तुम्ही शनिवारी ही पूजा उतरवू शकता. पूजा उतरवताना आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे आणि दोन्ही हातांनी कुंचम पात्र उचलून बाजूला घ्यायचं आहे. यानंतर कुंचम पात्रातले तांदूळ आणि बाकी सामग्री एका बाजूला करायची आहे. तांदळाची तुम्ही खीर करू शकता, वरण भाताचा नैवेद्य करू शकता. तुम्ही हा फक्त नॉनव्हेज मध्ये राईस वापरायचा नाहीये आणि कोणालाही द्यायचा नाहीये, हा आपल्या घरातील लोकांनाच वापरायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही फुलांनी सजावट करू शकता. खाऊच्या पानांनी आपल्या बघा पूर्ण जे कुंचम पात्र आहे त्याची सजावट करून घेऊ शकता. स्वामींच्या मूर्तीच्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जर मोठी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ठेवला तरी चालेल. या ठिकाणी बघा मी गजलक्ष्मी सुद्धा पूजत आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने गजलक्ष्मी पूजून घेऊ शकता. कमळाची फुलं जर तुम्हाला उपलब्ध झाली, गुलाबाचं फूल जर तुम्हाला उपलब्ध झालं तर ते सुद्धा तुम्ही कुंचम पात्रावर वाहू शकता. कारण लक्ष्मी मातेला गुलाब आणि यासोबतच कमळ खूप प्रिय आहे. गुलाबाचे अत्तर सुद्धा तुम्ही इथे शिंपडू शकता. अशी पूजा तुम्ही मनोभावे करा. एखाद गोष्टी राहिली तर मनात काही न आणता श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि आपली पूजा परमेश्वरापर्यंत पोचली आहे असे मनोमन म्हणून आपला संकल्प आपण मांडायचा आहे. प्रत्येक वेळेस एकच संकल्प धरायचा आहे. प्रत्येक पूजेला वेगवेगळा संकल्प धरू नये. तुम्हाला रिझल्ट कसे येतात मला नक्की सांगा.
तुम्ही जर मनोभावे पूजा केली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. मला स्वतःला याचे काही फरक जाणवतात, म्हणून मी ही पूजा मांडत असते आणि ही तुम्हीही मांडावी ही माझी इच्छा आहे. तर Amazonवरून तुम्ही कुंचम पात्र घेऊ शकता किंवा तुम्ही बालाजी किंवा कर्नाटक या एरियामध्ये कधी गेलात तर तुम्हाला तिथूनही हे पात्र उपलब्ध राहील. आपल्या महाराष्ट्रात अजून हे पात्र आलेलं नाहीये, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे खरेदी करू शकता किंवा तुमचे कोण रिलेटिव्ह तिकडे राहत असतील तर त्यांच्या थ्रू तुम्ही कुरिअर घेऊ शकता. साधारण 7.5 इंच ते 8 इंचापर्यंत हे कुंचम पात्र पितळी घेतलेलं चांगलं आणि चांदीचंच करायचं असेल तर तुम्ही सेम त्याचा फोटो घ्या आणि त्या फोटोवर जे 3 आपले यंत्र आहेत, जे शुभचिन्ह आहेत ते चांदीच्या छोट्या ग्लासवर कोरून घ्या. तेही आपल्या इथं बनवून दिलं जातं, ठोकून बनवून दिलं जातं आणि ते उत्कृष्ट आहे. चांदीचा साधारण 2-2.5 इंचापर्यंतचा तुम्ही कुंचम पात्र छोटासा बनवून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे मी माळ केलेली आहे बघा. तर 108 मण्यांची एक माळ जपलेली आहे महालक्ष्मी जपाची. तर तुम्ही अशा प्रकारे महालक्ष्मी जपाची माळ जपू शकता किंवा तुम्ही 108 धन, आपले जे धने असतात मसाल्यातले धने, ते एक एक करून 108 लक्ष्मी जाप म्हणत म्हणत अर्पण करू शकता. म्हणजे अशा प्रकारे तुमची पूर्ण 108 मण्यांची माळ पूर्ण होईल. अशी ही पूजा मांडा आणि त्याची उत्तर पूजा करा. मनात काही आणून देऊ नका. तुमचा संकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी स्वामी चरणी प्रार्थना मांडून आजचा व्हिडिओ इथंच थांबवत आहे. श्री स्वामी समर्थ.